sons and daughters of India. Jai Hind. Jai Hind. कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी आज मी आधी गोष्ट सांगते. एक शेतकरी असतो आणि तो त्या शेतामध्ये जेव्हा त्याच्या काम करत असतो, भरपूर मेहनत करून काम करायचा तो शेतामध्ये आणि घरी येऊन सुखाने भाकरी खायचा. एकदा त्याला रात्री असं स्वप्न पडतं आणि मग त्या स्वप्नात त्याला असं सांगितलं जातं की तुझ्या शेतामध्ये 100 गोल्ड कॉइन्स आहेत. म्हणजे तर तू ते खणशील तेव्हा तुला ती एक एक गोल्ड कॉइन मिळेल, तू त्याच्यावर काम कर. तर शेतकरी सकाळी उठतो आणि म्हणतो, अरे हे आपल्याला काय स्वप्न पडलंय, गोल्ड कॉइन्स आहेत आपल्या शेतात, व्हेरी गुड. मग तो खणायला सुरुवात करतो. तो खणतो, एक गोल्ड कॉइन मिळतं पहिल्या दिवशी. मग त्याच्या लक्षात येतं, अरे खरं स्वप्न खरं आहे. असं तो 99 डेज खणतो, रोज 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 रोज, आणि त्याच्याजवळ 99 कॉइन्स तयार होतात, त्याच्याजवळ गोल्ड कॉइन्स. आता राहिली एक कॉइन. मग तो काय करतो, चला आता त्या 99 त्यांनी ठेवलेल्या आहेत अगदी लपून अशा, कोणाला न सांगता घरामध्ये, आणि आता लास्ट कॉइन शोधायची. शोध शोध शोधतो, इथे खणतो तिथे खणतो, मिळत नाही. दुसऱ्या दिवशी अजून खणतो, मिळत नाही. जेवण खाण विसरतो, झोप विसरतो, दिवस रात्र तो ते खणतच राहतो, शेती खणतच राहतो. लोक म्हणतात त्याला झालंय काय, हा असा काय वागतोय. पण तो ऐकतच नाही, त्याला ती कॉइन मिळत नाही तोपर्यंत तो कितीतरी डीप जातो, न खातो न पितो न झोपतो, आणि अल्टिमेटली काही दिवसांनी तो एवढा वीक होतो की तो मरतो. ही गोष्ट आहे. ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करा. ह्याच्यातनं काय तात्पर्य हे आपल्याला ह्या सेशन नंतर कळेल. मी नंतर तुम्हाला विचारीन. गोष्ट लक्षात आली तुमच्या? हा एंड आहे. ओके, सो त्याच्यावर आपण आता नंतर बोलू. तर आपला 3 C's 4 D's, करेज, कमिटमेंट, कन्व्हिक्शन, डिसिप्लिन, डेडिकेशन, डिवोशन, डिटर्मिनेशन, कित्येक अजून C, कित्येक अजून A, कित्येक अजून D, आणि च मराठी असे आपण बरेच घेतलेले आहेत, बरोबर ना. आता आज आपण काय करणार आहोत ते बघूया. आज आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत नितीन राजहंस. मी त्यांना बोलवते. नितीन, मोस्ट वेलकम. थँक्यू. तुम्ही त्यांना बरेचदा बघितलेलं आहे आपल्या इथे, बरोबर. आज ते आपल्याकडे आपले पाहुणे म्हणून आलेले. तर त्यांची माहिती सांगते मी. कॉमर्स ग्रॅज्युएट आणि कॉस्ट अकाउंटंट असलेले आपण गेली 48 वर्ष प्रिंटिंग संबंधित आणि ॲडव्हर्टायझिंग ब्रँडिंगच्या व्यवसायात कार्यरत आहात. देवनागरी मराठी लिहितात त्या लिपीला देवनागरी म्हणतात, माहिती आहे ना. देवनागरी टाईपमध्ये आपण बनवलेल्या 3 नवीन फॉन्ट्सना भारत सरकारचं राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स मध्ये आपला 30 वर्षाहून जास्त अनुभव आहे. प्रखर राष्ट्रभक्त असलेले श्री नितीन राजहंस गेली 12 वर्ष लक्ष फाउंडेशनच्या विविध उपक्रमांचा आधारस्तंभ आहेत. आपल्या उपस्थितीमुळे आपल्या या 3 C's 4 D's उपक्रमातील एका वेगळ्या विषयाची मांडणी करता आली. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आजचा विषय आहे काय, वाचा. त्याचं कसं आहे माहिती आहे, मनी सेव्ह, स्पेंड, इन्व्हेस्ट. क्वेश्चन मार्क्स आहेत ना. बे के बे दुनी चार काय, नीट वाचा. हे क्वेश्चन मार्क्स आहेत. हा, तर आपण मला वाटतं एक व्हिडिओ बघू आणि मग पुढे जाऊ.
लक्षात आलं? ओके, सो पुढे जाऊया. दादा, हे आपण आत्ता असं पाहिलं की लोक फुकट मिळणाऱ्या पैशाच्या मागे पळायला खूप जण तयार असतात, पण पैसा असा मिळत नाही. पैसा व्यवस्थित आणि कष्टाने मिळवावा लागतो, आणि जो पैसा मिळवतो तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा याचा एक नियम आहे. तो नियम आहे 50-30-20. 5-3-2 पत्त्यातलं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. 50% तुम्हाला जे काही पैसे मिळालेले असतील त्यातले पैसे हे आपल्या अत्यावश्यक गरजांसाठी वापरायचे असतात. अन्न धान्य, खाणं पिणं, इलेक्ट्रिक बिलं, वाहनाचा खर्च जे काय असेल ते त्यासाठी. 30% उरलेले जे पैसे आहेत ते हाऊस मौज. मग त्याच्यामध्ये एखाद्याला तुम्हाला ट्रिपला जायचंय, कपडे लत्ते, कुठेतरी हॉटेलमध्ये जायचंय, याच्यासाठी वापरायचे असतात. आणि 20% पैसे हे दरवेळेला तुम्ही सेव्हिंग करणं खूप आवश्यक आहे, कारण ते सेव्हिंग तुम्हाला पुढे कामाला येत असतं. त्यामुळे हा 50-30-20 हा नियम कायम लक्षात ठेवायचा. तर तुम्ही विचारधन सगळ्यांनी जमवलेलं आहे या दिवसांमध्ये. धन जमवलं का? धन जमवलेलं आहे, पण तुमचं धन या कुठल्या कॅटेगरीतलं आहे दादा? तुमचं सगळं धन हे 20%च्या कॅटेगरीतलं आहे, कारण उरलेल्या 2 ज्या गरजा आहेत ते तुमचे पालक ऑलरेडी पार पाडतात. बरोबर. त्यामुळे ज्यांच्याकडे जे धन जमलेलं असेल त्याचा वापर कसा करता येईल ते आपण पुढे बघूया. पण मला एक सांगा, आता आपण इथे काय पाहतोय? एक पिगी बँक बघतोय. पिगी बँक सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला वाढदिवसाला, इतर कुठे चांगला नंबर मिळाला, सगळ्यांना कुणी ना कुणीतरी बक्षिसं दिलेली असतात. आई वडिलांनी, आजोबांनी दिलेले असतात. तुम्ही ते त्या पिगी बँकेमध्ये ठेवता, 4-6 महिन्यांनी पैसे काढता. आज त्याच्यामध्ये 500 रुपये जमा झालेले असतील. त्याची किल्ली काढली, उघडली, उद्या ती फोडली. 500 रुपयाला कधी पिल्लं होतात का तिथे? 500चे 550 कधीच होत नाहीत. पण तुमचं हे पहिलं सेव्हिंग आहे. तरी सुद्धा तुम्हाला जे पैसे मिळालेले होते त्याचं पहिलं सेव्हिंग तुम्ही या रूपाने केलं, पण ते पैसे वाढावेत म्हणून तुम्हाला पिगी बँकेच्या ऐवजी खऱ्या बँकेकडे जावं लागतं. खरी बँक तुम्हाला व्याज देते आणि त्याच्यामुळे तुमच्या पैशामध्ये वाढ होत असते. ती कशी होत असते आता पुढे बघूया आपण. तर हा तुम्हाला लक्षात आला, पिगी बँक ही तुमची पहिली बँक होती. पण आता तुम्ही मोठे झाले, आता तुमचा आपण म्हटलं तसं पिगी बँक मध्ये पैसे वाढणार आहेत का? नाही वाढणार आहेत. मग आपल्याला कुठे जायचंय? ऍक्च्युली बँकेमध्ये जायचंय, राईट? आता बिंग अ बँकर, मी कर्वे रोडला मॅनेजर होते बँकेत, त्यामुळे ॲज बँकर म्हटल्यावर मला या विषयाचा फारच मजा आली तुमच्याशी बोलताना. तर टाईप ऑफ बँक अकाउंट्स आपण बघूया. काय टाईप आहेत? एक आहे सेव्हिंग्ज अकाउंट आणि दुसरं आहे करंट अकाउंट. कुठली आहेत? एक सेव्हिंग्ज आणि दुसरं आहे करंट अकाउंट, बरोबर? आणि एकच क्षण, कुणाचं आहे का सेव्हिंग अकाउंट इथे काढलेलं तुमच्यापैकी? कुणाचं आहे? काही मुलांची आहेत, म्हणजे त्यांना माहिती आहे. आपण त्याची आता माहिती घेऊ जास्त, बरोबर? हा. आणि डिपॉझिट्स जे असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक फिक्स्ड डिपॉझिट आणि एक रिकरिंग डिपॉझिट. या 2 गोष्टी डिपॉझिट्स मध्ये आहेत. तर सेव्हिंग अकाउंट च्या वरती मी जाते. सेव्हिंग अकाउंट मध्ये काय करू शकतात तुम्ही? सेव्हिंग अकाउंट कशासाठी वापरलं जातं? तर अनलिमिटेड नंबर ऑफ डिपॉझिट्स अँड ड्रॉइंग. आपण हवे तेवढे पैसे, आता हल्ली चार्जेस आहेत नो डाऊट त्याच्यावर, पण पैसे तुम्ही काढू शकता, कारण ते तुमचे पैसे आहेत. पिगी बँक मधनं कसं काढू शकतो माणूस, तसे बँकेत जाऊन तुम्हाला चेकनी, विथड्रॉल स्लिपनी तुम्ही पैसे काढू शकता. पेन स्लिप असते, त्याच्याने तुम्ही पैसे चेक भरू शकता. विथड्रॉल स्लिप्स असतात. कदाचित जर पूर्वी असं होतं की चेक नसेल, संपलं चेकबुक, तर एक विथड्रॉल स्लिप बँक द्यायची, त्याच्यावरनं तुम्ही पैसे काढू शकता. चेकबुक तुम्हाला पेमेंट्स इतरांना करायला उपयोगी पडतं. पासबुक तुम्हाला तुमच्या ट्रान्झॅक्शन दाखवतं, काय आहे पासबुक ते. आणि इंटरेस्ट ऑन बॅलन्स. सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे का ठेवायचे? तुमच्या पैशावर तुम्ही काहीही न करता तुम्हाला तुमच्या बॅलन्सवर बँक तुम्हाला काय देते? त्या इंटरेस्टसाठी हे पैसे आपण सेव्हिंग्ज बँक अकाउंट मध्ये ठेवतो. आणि तो जो नंबर असतो तुमचा, तो तुमचा आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तुम्हाला माणूस म्हणून न ओळखता तो जो 15 डिजिट, 14 डिजिट, 13 डिजिट जो नंबर आहे, त्या नंबराने तुम्हाला ऍज अ कस्टमर ओळखलं जातं. ओके. आता ही पे इन स्लिप तुम्ही बघितली आहे. पे इन स्लिप म्हणजे आत भरायचे तुम्हाला, बरोबर आहे?
बँकेत पैसे भरायचे. मग इथे काय असणार आहे, इथे तुमचं नाव असणार आहे, इथे डेट, इथे तुमचा मी म्हटलं तसं 15 डिजिटचा नंबर स्वतःचाच लिहायचा, दुसऱ्याचा लिहून कॅश भरली दुसऱ्याच्या अकाउंटला जाईल, शांतपणे बरोबर लिहायचं. चेक असेल इथे अमाऊंट असेल 1000च्या 2 नोटा 500च्या इतक्या, मग त्याची टोटल घ्यायची आणि ती टोटल इथे लिहायची. आणि हे सगळं चेकबुक असेल, चेक भरणार असाल तर चेक नंबर असं लिहून तुम्ही डिटेल्स कोणाला दिले, दिस इज कॉल्ड ॲज अ काउंटर फाईल. ह्याच्यावर तुम्ही तेच लिहायचं परत. मग तुमच्याकडे तो रेकॉर्ड राहतो की मी या बँकेत हा चेक भरला, मी इथे एवढी कॅश भरली. अशा रीतीने हा सेकंड पार्ट हा तुमचा असतो, हा बँकेचा असतो. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, ओके. आता विथड्रॉवल स्लिप म्हणजे मी जसं म्हटलं की चेकबुक नसेल तर ही विथड्रॉवल स्लिप पूर्वी दिली जायची. आता सगळी कामं चेकनी होतात, पण तुम्हाला माहिती असावं काही गोष्टी म्हणून मी तुम्हाला सांगते की इथे पण तेच असणार आहे. अकाउंट नंबर आहे, कुठल्या ब्रँचला तुम्ही पैसे किती काढणार, इथे तुम्हाला रुपीज द्यायचे आणि इथे तुम्हाला एक तुमचं खातेदाराचं नाव आणि अकाउंट आणि इथे तुम्हाला एक स्पेसिमेन सिग्नेचर करायची आहे. विथड्रॉवल स्लिपचं मी तुम्हाला माहिती द्यायला केलेलं आहे. एक खरं मला हे पण तुम्हाला सांगायचं होतं की पूर्वी बार्टर सिस्टम होती. ती सिस्टम मध्ये काय होतं, तू मला धान्य दे, मी तुला कपडे देतो, मी तुला हे, पैसा इन्व्हॉल्व नव्हता. पण नंतर मग हा जेव्हा पैसा इन्व्हॉल्व झाला त्याला मला वाटतं किती पहिली बँक जी झाली दादा ती लक्षात आहे, पहिली 1470 सालच्या आसपास पहिली बँक इटलीमध्ये चालू झाली होती. इटलीमध्ये ना बँक सुरू झाली आणि आपल्याकडे जी सुरू झाली त्या बँकेचं पहिलं नाव हिंदुस्तान, बँक ऑफ हिंदुस्तान होतं. बँक ऑफ हिंदुस्तान ती 1770 सालच्या आसपास सुरू झाली होती कलकत्त्यामध्ये. कळलं. 1770ला बँक हा आस्पेक्ट निर्माण झाला, कन्सेप्ट निर्माण झाला आणि मग 69 साली त्याचं नॅशनलायझेशन झालं. जस्ट टू टेल यू दॅट प्रायव्हेट बँक जशा होत्या तशा नॅशनलाइज बँक्स 69ला नॅशनलाइज बँक झाल्या आणि नंतर भरपूर प्रायव्हेट बँक्स सुरू झालेल्या आहेत. हे जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. आय एम कमिंग टू दिस पॉईंट. हे तुम्ही लिहिलं, इथे तुम्ही पे कोणाला लिहिणार, ज्याला पे करायचं त्याला, बरोबर. इथे लिहिणार अमाऊंट, इथे लिहिणार अमाऊंट, इथे डेट टाकणार आणि इथे काय करणार, काय करणार, सही करणार. आता ही जी तुमची सही असेल ही तुम्ही बँकेत दिलेली असते. आमच्याजवळ कार्ड्स असतात सिग्नेचर, आता त्या कम्प्युटरमध्ये दिसतात. त्या सिग्नेचरमध्ये जर तुम्ही असं काहीतरी केलेलं आहे एंडला आणि तुम्ही कंटाळून फक्त असं काहीतरी केलं, तुमचा चेक रिजेक्ट होतो, तुम्हाला पेमेंट मिळणार नाही, तुमचा चेक दुसऱ्या बँकेत दिला पास होणार नाही. ती स्पेसिमेन सिग्नेचर जी आहे ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. ती जराही चुकता कामा नये. ती प्रॅक्टिस करून ती आपल्याला सगळीकडे ती स्पेसिमेन सिग्नेचर ही तुमची आयडेंटिटी आहे. रादर जरा जरी तुम्ही येऊन मला सांगितलं बँकेमध्ये आम्ही असताना की आमची जरा सिग्नेचर चुकली आहे, नाही मग करून दाखवा. पूर्वी आमच्याकडे चेक परत यायचे क्लिअरिंगमधनं, मग आम्ही घ्यायचो लोकांच्या साईन्स. आता येत नाहीत, आता डायरेक्ट क्लिअरिंग हाऊसमधनं जातात. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. जेव्हा तुम्ही मेजर व्हाल तेव्हा तुमची सिग्नेचर लागेल तिथे. आता तुमची सिग्नेचर व्हॅलिड नाही बिकॉज यू आर नॉट मेजर, राईट. पुढे जाऊ. आणि हे काय असतं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, इथे हा कॉलम आहे डेट, तुम्ही नक्की घरी जाऊन बघा. इथे तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन देणार. इथे तुम्ही विथड्रॉ केलेले आहेत, डिपॉझिट, हे म्हणजे तुमच्याकडनं गेलेले, हे म्हणजे तुमच्याकडे आलेले. मग तुझा जर इथे 10,000 बॅलन्स आहे, हे एवढे गेले, हे आले, हे करून फायनली किती तुमचा बॅलन्स आहे हा तुम्हाला अकाउंटमध्ये दिसतो. आता तुझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आहेत आणि तुला इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आहे, तर ते तुमच्या कसं करणार तुम्ही, टू पे टू इथे कोण इलेक्ट्रिसिटी जे आपण BSC का काय इथे काय म्हणतात MSCB कोणाला MSCDCL MSCDCL ला तुम्ही चेक दिला, मग तुमच्या 1000 मधनं 500 काय होणार म्हणजे डेबिट होणार तुमच्या अकाउंटला, बरोबर. मग तुमच्याजवळ राहणार 500 रुपये राहिले. मग तुम्हाला ते कोणीतरी दिलेले पैसे तुम्ही भरलेत 1000, तर ते काय होणार तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार. मग तुमचा बॅलन्स किती होणार 1500 रुपये. अशा रीतीने तुमचा फायनल बॅलन्स येतो. आणि हे पासबुक नीट ठेवायचं. आता तुमचं जे धन आहे ते आपल्याला वाढवायचे, ते कशा रीतीने बँकेत जायचे आपण नंतर बघू, बरोबर आहे. करंट अकाउंट हे बिझनेसचं अकाउंट आहे, आय राईट दादा, बिझनेस. कारण त्यांना काय करायला लागतं, त्यांना भरपूर चेक द्यायला लागतात. एका दिवसात
तुझ्या बिझनेसमध्ये तू किती चेक पाडतो एका दिवसात? अनेक वेळेला 30, 40, 50 हल्ली आता चेक फाडावे लागत नाही, त्याच्यावर आपण पुढे येतोय. पुढे येणार आहोत. हा. पण ते भरपूर चेक काढू शकतात, ते त्यांना अनलिमिटेड डिपॉझिट पण करू शकतात एकाच दिवशी त्या अकाउंटमध्ये. फक्त त्यांना इंटरेस्ट मिळत नाही, कारण ही फॅसिलिटी त्यांना मिळते. एवढे चेक्स काढणं आणि एवढे चेक्स देणं ही फॅसिलिटी मिळते, त्यामुळे त्यांना इंटरेस्ट नाहीये. त्यांचं पासबुक नसतं, त्यांना स्टेटमेंट मिळतं, मंथली स्टेटमेंट त्यांना मिळतं. चेकबुक टू मेक पेमेंट्स करतात ते, आणि चेक क्लिअरिंग थ्रू क्लिअरिंग हाऊस त्यांच्याकडनं जातो. इथे मोस्टली माझ्या मते इथे कॅश व्यवहार नव्हता, जास्तीत जास्त चेकनी डेबिट्स क्रेडिट्स व्हायचे. आता आपण पुढे जाऊ. आता ऑनलाईन मध्ये कसं होतं हे नंतर आपण बघू. सो आतापर्यंत तुम्हाला कळलं. आता डिपॉझिट्स मध्ये आपण जाऊ. आता तुझ्याजवळ पैसे जमले, 1 लाख झाले तुझ्या अकाउंटमध्ये. कोणाचं तरी एक अकाउंट आहे, त्याच्यात 1 लाख झाले, बरोबर. आता तुला असं वाटतं 1 लाख मला लागणार नाही, त्यातले 50,000 मी बाजूला काढू शकतो. मग त्या 50,000चं काय करायचं? कशात ठेवायचे ते? फिक्स डिपॉझिट. म्हणजे ते तुम्ही ठेवलेले 50,000 हे काही वर्षासाठी, महिन्यांसाठी तुम्ही फिक्स बँकेकडे देता, आणि मग त्याच्यावर तुम्हाला क्वार्टरली, हाफ इयरली इंटरेस्ट मिळतं. हे फिक्स डिपॉझिट झालं की तुम्हाला पैशाचं इंटरेस्ट मिळतं जे तुम्ही वापरता. पण तुम्हाला त्याचं पिरियॉडिकल इंटरेस्ट जर नको असेल, की मला गरज नाहीये मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली इंटरेस्टची, मग मी काय करणार? माझे 1 लाख मला 3 वर्षांनी तुम्ही डायरेक्ट द्या. मग 3 वर्षांनी त्या 1 लाखावर येणाऱ्या इंटरेस्टवरती इंटरेस्ट मिळतं. त्याला आम्ही म्हणतो डिपॉझिट रिइन्व्हेस्टमेंट स्कीम, ज्याला तुम्ही चक्रवाढ व्याज म्हणजे काय म्हणता? कंपाऊंड इंटरेस्टनी तुम्हाला सिंपल इंटरेस्ट फिक्स डिपॉझिटला आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे तुम्हाला इथे मिळून तुमची 1 लाखाची व्हॅल्यू सपोज वर्षभर ठेवलं तर परत 1,07,000 किंवा अशा रीतीने ती वाढते. फिक्स डिपॉझिटमध्ये इंटरेस्ट घेतल्यामुळे 1 लाखची 1 लाखच राहते. त्याच्यानंतर माझ्याजवळ 1 लाख नाहीयेत, माझ्याजवळ दर महिन्याला मी 1,000च काढू शकतो, असं जर मला वाटलं तर त्यालाही पर्याय आहे. बँक म्हणते 1,000 आहे, द्या द्या, दर महिन्याला 1,000 द्या आम्हाला, द्या. आणि मग अकाउंट होतं, त्याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट. दर महिन्याच्या 1 तारीख, 5 तारीख, 12 तारीख, 17 तारीख जे ठरवाल त्या तारखेला ते 1,000 रुपये तुमच्या अकाउंटमधनं रिकरिंग मध्ये जाणार, आणि ते रिकरिंग तुम्हाला 1 वर्षांनी जास्त व्याज देणार. जे सेव्हिंगवर कमी मिळतं 3-4% आता काय सध्या बघायला लागेल, पण तुम्हाला रिकरिंग मध्ये वर्षाला 2 वर्षाला असं तुमचं व्याज वाढतं. हे सिंपल बँकिंग आहे. हे पैसे तुम्हाला कधी बँकेत गेले तर मिळणार, बँक तुम्हाला तुमचे पैसे देणार. तुमचं डिपॉझिट जर तुम्हाला काढायचं असेल तरी तुम्हाला पेनल्टी लावतात, 1-2% ॲज बँक डिसाईड करेल, आणि मग तुम्हाला ते पैसे तुमचे परत मिळतात. माझ्या मते दादा पैसे देणं घेणं बँकेत हवे तेव्हा लगेच उपलब्ध होतात. लगेच उपलब्ध होतात बँकिंगच्या आवर्समध्ये. मात्र उद्या बँकेच्या वेळा बंद झालेल्या असतील तर मग काय करायचं, तर याचा पर्याय पुढे आला नंतर बघू. आणि हे एक एटीएम मशीन. आता हल्ली एटीएम मध्ये कोणी फारसं जात नाही, पण तुम्ही एटीएम बघितलेत ना, प्रत्येक ब्रँचच्या बाहेर, बरेच ब्रँचेसच्या बाहेर असतात. तर याला काय, याचं काय आहे? ऑटोमेटेड टेलर मशीन, बरोबर आहे. आता ह्याच्यात काय असतं? तुम्ही कॅश विथड्रॉ करू शकता, तुम्ही डिपॉझिट पण करू शकता, तुम्ही पैसे पण काढू शकता, बॅलन्स कन्फर्मेशन होतो तुम्हाला. तुमचा एक पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, पिन असतो तिथे, तो दुसऱ्या कोणाला दिसता कामा नाही. चुकून तुमचं कार्ड तिथे गल्प झालं, काय झालं, नेक्स्ट माणूस आला, त्याला ते मिळालं, काही करून त्यांनी काढलं आणि तुमचा पिन नंबर त्याने बघितला असेल तर तुमचे पैसे कोण काढतं हे मशीनला कळत नाही, त्याला फक्त कोड माहिती आहे. त्याची गंमत सांगते. मी मुंबईमध्ये जेव्हा होते तेव्हा आमच्या एका मेन ब्रँचमध्ये खूप हल्लाबुल्ला झाला. आम्ही एटीएम मध्ये जाऊन पैसे भरायचो. म्हणजे आम्हाला कसे भरायला लागायचे? कॅश घेऊन जायचं, एटीएमला जायचं, कर्वे रोड ब्रँच आहे ना युनियन बँक, त्याच्या बाजूला एटीएम आहे. मग तिथे कप्पे असतात, त्याच्यात तुम्ही ते पैसे भरायचे, 500, 100 नोटा ज्या असतील त्या आम्ही भरायचो. मी माझ्या जमान्यात सांगते, म्हणजे मी 2012च्या आसपासची गोष्ट सांगते. तर आमच्या नरिमन पॉईंटला एका मैत्रिणीने जाऊन ते पैसे भरले. भरपूर मोठी नरिमन पॉईंटची मोठी ब्रँच, त्यामुळे खूप तिथनं लोक एटीएम काढायचे पैसे त्या काळात. आणि गंमत अशी झाली की ज्याला 500 रुपये काढायचे होते त्याला फक्त 100 रुपये आले, पण ज्याला 100 काढायचे होते त्याला 500 आले. हे कसं झालं? जादू. काय झालं? बरोबर, हा बोलला. हा नोट कळलं तुला? कुठल्या बॉक्समध्ये ठेवल्या? दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवल्या. तिथे बॉक्सेस आहेत. 500 मध्ये जर 100 ठेवल्या तर माणसाचं डोकं नाही, फक्त एक कागदाची
त्याला माहिती आहे ही कागदाचा पेपर बाहेर काढायचा, मग तो 500चा आहे का 100चा आहे हे ते मशीनला कळत नाही. त्यामुळे मग असे धपाधप सगळ्यांनी काढले पैसे, भरपूर बवाल झाला. मग त्यातले जे जेंटलमन होते त्यांनी जाऊन ब्रँचला सांगितलं, हो मॅडम असं असं झालंय. मीन टाइम काही लोकांनी काढले, पण मग अशा रीतीने ATM मध्ये गडबडी होऊ शकतात. ओके, तर हे आहे ATM मशीन. आता आपल्याला दादा मला सांग काय पर्याय आहे बँकिंग सोडून तुम्हाला? आता हे जे आतापर्यंत आपण बघितलं ना, हे बँकिंग आता बरंचसं कालबाह्य झालेलं आहे. कारण आता जो जमाना आलेला आहे तो आहे इंटरनेट बँकिंगचा किंवा ऑनलाईन बँकिंगचा. तर नेट बँकिंग म्हणजे काय असतं, तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाऊन सगळे व्यवहार करू शकता. बँक तुम्हाला त्याच्यासाठी एक लॉग इन नेम आणि लॉग इन पासवर्ड देत असते. बँकेकडनं तुमचं अकाउंट उघडल्यानंतर हा लॉग इन नेम आणि लॉग इन पासवर्ड मिळतो आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडचा जो मोबाईल आहे तो ह्या अकाउंटला लिंक केलेला असतो नेहमी. जेव्हा तुम्ही इंटरनेट बँकिंग करता त्यावेळेला लॉग इन नेम आणि पासवर्ड हे आलेलं बदलायचं असतं. तुम्ही पासवर्ड तर 100% बदलायचा असतो, कारण पासवर्ड हा क्रिटिकल आहे. लॉग इन पासवर्ड हा तोच राहिला आणि दुसऱ्या कोणाला काही दिवसांनी कळला तर तुमच्या अकाउंटमध्ये ती व्यक्ती एंट्री करू शकते. त्यामुळे पासवर्ड वेळोवेळी बदलायचा हे लक्षात ठेवायचं. तेव्हा लॉग इन नेम आणि लॉग इन पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही लगेच तरी एंट्री करू शकता का? तर नाही. बँकेने आणखी एक त्याच्यासाठी सिक्युरिटी लेअर दिलेला आहे. त्याला म्हणतात OTP, वन टाइम पासवर्ड. हा वन टाइम पासवर्ड म्हणजे काय असतं, एक 6 आकडी नंबर जो सिस्टीम मधनं रॅन्डमली जनरेट होतो आणि तो तुमच्या मोबाईलवर मेसेज म्हणून येतो. जेव्हा तुम्ही लॉग इन नेम आणि लॉग इन पासवर्ड टाकाल आणि पुढच्या कॉलमला याल तेव्हा तुमच्या मोबाईलवर आलेला हा नंबर तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला एंट्री मिळते. याचा फायदा काय, की तुमचा मोबाईल तुमच्याकडे आहे, दुसऱ्या कोणाकडे असणार नाहीये. त्याच्यामुळे हा पासवर्ड दुसऱ्या कोणालाही जाणार नाहीये. आणि ॲडिशनल त्याची सिक्युरिटी अशी आहे की हा OTP फक्त 1 मिनिटापर्यंत व्हॅलिड असतो. त्या 1 मिनिटामध्ये तुम्ही जर तो OTP टाकला नाही तर तुम्हाला नवीन OTP मागवावा लागतो आणि तो OTP टाकल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही एंटर करू शकता. मग त्या अकाउंटमध्ये एंटर केल्यानंतर मात्र तुम्ही सर्व प्रकारची ट्रान्झॅक्शन करू शकता. कसं करू शकता, तर सगळ्यांच्याकडे इंटरनेट बँकिंग जवळजवळ आहे. तुम्हाला एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे, त्याचा जो काही अकाउंट नंबर आहे तो पैसे ट्रान्सफरचा एक ऑप्शन असतो, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा अकाउंट नंबर टाकायचा. त्याच्या ब्रँचला एक ठराविक कोड असतो ज्याला IFS कोड असं म्हणतात. हा कोड नंबर टाकला तर ते सिस्टीम ही फक्त अकाउंट नंबर आणि बँकेचा IFS कोड याच्याप्रमाणे ओळखते. त्याला अकाउंट होल्डरचं नाव कळत नाही. त्यामुळे हे दोन्ही नंबर व्यवस्थित टाकले जातील याची खबरदारी घ्यायची आणि मग त्या व्यक्तीला काही तुम्हाला जर रक्कम ट्रान्सफर करायची असेल तो रकमेचा आकडा तिथे टाकायचा. त्याच्यानंतर तुम्ही पे म्हटलात तर लगेच पे होणार आहे का? तरी सुद्धा होणार नाही, कारण आणखी एक सिक्युरिटी लेअर मध्ये टाकलेला आहे. त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन पासवर्ड. जसा लॉग इन पासवर्ड असतो तसा ट्रान्झॅक्शन पासवर्डही तुमचा तुम्हाला सेट करायचा असतो. तोही वेळोवेळी बदलायचा असतो, ज्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये दुसरं कोणीही ट्रान्झॅक्शन करणार नाही याची तुम्हाला खातरजमा करता येते. अशा पद्धतीने दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. त्याच पद्धतीने त्याच्याकडे पण इंटरनेट बँकिंग आहे. उद्या तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे असतील तर तो ह्याच प्रकारे त्याच्या अकाउंटमधनं इंटरनेट बँकिंग मधनं तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू शकतो. आणि हीच सगळी प्रोसेस मोबाईलमध्ये मोबाईल ऍपच्या स्वरूपात हल्ली उपलब्ध असते. त्यामुळे नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग हे जवळपास सारखंच आहे. जेव्हा आपण आता पैसे ट्रान्सफर करतो याचा अर्थ आपल्या चेकची गरज संपली. कोणी चेक द्या चेक घ्या याची गरजच नाहीये. पण मला माझा बॅलन्स बघायचा आहे, तर ह्याच्यामध्ये ती सगळी सोय आहे. इंटरनेट बँकिंग मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये काय ट्रान्झॅक्शन झाली आहेत, रोज किती पैसे आले, किती गेले, काय बॅलन्स आहे, तुम्हाला कुठल्याही क्षणी तिथे ऑनलाईन बघता येतो. एवढंच नाही, तुम्हाला डिपॉझिट्सही ऑनलाईन बँकिंग मध्ये क्रिएट करता येतात. बँकेत जाण्याची आता गरज नाही. फिक्स डिपॉझिटमध्ये मला 10,000 रुपयाची रक्कम 2 वर्षासाठी ठेवायची आहे असं म्हणलं तर तिथे सिस्टीम मधनं येतं 10,000 रुपये 2 वर्ष ठेवले तर तुम्हाला 2 वर्षांनी काय 14,000 रुपये 15,000 रुपये मिळणार आहेत. मी त्याप्रमाणे सिलेक्ट करतो आणि माझं डिपॉझिट तिथे क्रिएट करतो. एवढंच नाही, मग तुमचं इलेक्ट्रिक बिल असेल, तुम्हाला कुणाला लोनचे हप्ते असतील, हे सगळं इंटरनेट बँकिंग मधनं होऊ शकतं. त्याच्यामुळे पासबुकची गरज संपली, पे इन स्लिप, चेकबुक हे काहीही लागत नाही आणि हे सगळं आपल्याला घर बसल्या आपल्या कॉम्प्युटरवरनं किंवा आपल्या हातातल्या फोनवरनं करता येतं. हे फक्त ट्रान्सफर ज्या आपण केल्या, मी म्हणलो त्यांनी केल्या किंवा आपण केल्या, हे पैसे
साधारण अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट व्हायला 2 ते 3 तास लागतात. हम्म. त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. पूर्वी चेक क्लिअरिंगला काही वेळेला 3 दिवस 4 दिवस सुद्धा लागत असत. त्याच्यामुळे ही वेळ वाचली. पण त्याही पेक्षा आपल्याकडे एक आता पुढची सिस्टीम जी आलेली आहे ती त्याहीपेक्षा फास्ट आणि अत्यंत इफिशियंट आहे. काय म्हणतात त्याला? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. खाली जे दिसतंय ते चित्र काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याला काय म्हणतात? QR कोड. QR कोड तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड. जगात कुठलाही QR कोड एकासारखा दुसरा असत नाही. अब्जावधी QR कोड क्रिएट होऊ शकतात, पण एक QR कोड सारखा दुसरा QR कोड असू शकत नाही. ह्या प्रत्येक QR कोडमध्ये त्याच्या ज्याचा QR कोड असतो त्याच्या बँकेशी ची माहिती त्याच्यामध्ये भरलेली असते. आणि त्या QR कोडच्या मदतीने तुम्ही पेट्रोल पंपावर जाता, तुम्ही दुकानामध्ये जाता, तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाता, जिथे जाता तिथे इव्हन नंदीबैल आला तर त्याच्या 2 शिंगांच्या मध्ये सुद्धा हल्ली QR कोड ठेवलेला असतो. त्या सगळ्या QR कोड्सवर त्या संबंधित व्यक्तीच्या बँकेचा तपशील असतो. त्याला जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा त्याच्यासाठी UPI ऍप्स आहेत. पेटीएम आहे, जीपे आहे, भारत पे आहे, ही नावं तुम्हाला माहिती असतील. तुमच्याकडे जरी मोबाईल नसले तरी तुमचे आई वडील आता हे सगळं वापरतात. तुमच्या ह्या ऍपमध्ये तुमच्या बँकेचा तपशील भरलेला असतो, पण ते ऍप हे तुमच्या आई वडिलांच्या बँकेशी लिंक असतं. जेव्हा तुम्ही QR कोड स्कॅन करता आणि तिथे रक्कम टाकता त्याला देण्याची, त्यावेळेला ज्याचा QR कोड असेल त्याच्या बँकेमध्ये तुमच्या ऍपमध्ये लिंक केलेल्या अकाउंट मधून ते पैसे ट्रान्सफर होतात. पैसे ट्रान्सफर होताना पुन्हा एकदा पिन टाकणं हे महत्वाचं आहेच, कारण आपण प्रत्येक ऍपला पेमेंटसाठी त्या ऍपमध्ये एंट्री करण्यासाठी आणि पेमेंटसाठी जसा लॉग इन पासवर्ड होता आणि ट्रान्झॅक्शन पासवर्ड होता तसे इथेही आपल्याला पिन टाकावे लागतात. आणि ते पिनही पुन्हा वेळोवेळी बदलणं हे सेफ्टीच्या दृष्टीने गरजेचं असतं. आणि ही जी ट्रान्झॅक्शन आहेत ही अक्षरशः काही मिनिटांमध्ये होतात, त्याला तास सुद्धा लागत नाही. भारतातली ही जी UPI सिस्टीम आहे ही जगातली सर्वोत्तम सिस्टीम आहे. म्हणजे आपल्याकडे मोठ्या मोठ्या डेव्हलप्ड कंट्रीज मधून लोक येतात तेव्हा तोंडात बोटं घालतात की 140 कोटीच्या देशामध्ये तुम्ही अशा पद्धतीची ट्रान्झॅक्शन मिनिटांमध्ये करू शकता. हे नक्की आपल्या सगळ्या सिस्टीमला आपण टाळ्या वाजवायला पाहिजेत. आपण जगात आपल्या दुसरी सिस्टीम नाही, कुठलीही दुसरी सिस्टीम नाही आहे. QR कोडची तुला एक गंमत सांगते की आता हा QR कोड तुम्ही जाता तिथे भेळ खाल्ली की घेताना आईचा मोबाईल आणि पैसे देताना QR कोडचे, तर आम्ही म्हणजे मला एक असं आठवतं की एका ठिकाणी भरपूर ट्रॅफिक जॅम झाला. जसा ट्रॅफिक जॅम झाला दिसत होतं की हा 3 तास हलणार नाहीये लँडस्लाईड झाल्यामुळे. तर तिथल्या एकाने काय आयडिया केली, लोकांना पाणी लागतं, लिंबू सरबत लागतं, असं काय काय लागतं की नाही, तर त्यांनी त्याचा कसा फायदा उठवला बघा QR कोडचा, की त्यांनी अशा भरपूर बाटल्या, लिंबू सरबतच्या बाटल्या, काही खायचं असं घेऊन आला आणि तो काय करायचा, इस पर डाल दो QR कोड पर डाल दो, असं करत तो संपूर्ण ती मैलभर लाईन मध्ये फिरून प्रत्येकाला ते प्रोव्हाइड करत होता. खिशातून पाकिट काढा, पैसे द्या, तोपर्यंत कदाचित पुढे ट्रॅफिक सुरू होईल, ही भानगडच नाही. QR कोड दाखवत गेला, त्याच्या जवळ असिस्टंट होता, तो आपला जायचा, सगळे QR कोडवर त्याचा धंद्यापरी धंदा झाला, लोकांना त्याचा फायदा झाला. आणि मग तेव्हा लक्षात आलं, अरे ही काय सिस्टम जबरदस्त आहे की ट्रॅफिक जॅम होऊ नये हे अग्री, पण जर झालं तर ह्या QR कोडमुळे किती पटकन पेमेंट्स होऊन लोकांना गोष्टी मिळाल्या. सो ज्याने कोणी हा QR कोड काय उत्पन्न केलेला असेल ना, त्याला आपण जोरदार टाळ्या दिल्याच पाहिजेत आणि त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आता तुम्ही जोरात सांगणार आहात, जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही जोरात सांगणार आहात. तर पहिलं काय आहे? बरोबर सांगितलं, व्हेरी गुड. पुढचं काय आहे? पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. यू आर व्हेरी राईट. OTP? ऍब्सोल्युटली राईट. UPI? शाबास, व्हेरी गुड. आणि हे मला वाटलं नव्हतं तुम्हाला इतकं माहिती असेल. परफेक्ट. QR? क्विक रिस्पॉन्स कोड. बरोबर, सुई लिहिलेलं नाहीये, क्विक रिस्पॉन्स कोड. आता हे ज्यांच्याजवळ माहिती आहे, ज्यांना माहिती नाही त्यांनी त्यानंतर कोणाकडनं तरी विचारून घ्यायचं, याची लिहायची गरज नाही, हे तुम्हाला माहिती आहे. लेट मी गो अहेड. व्हॉट इज डीमॅट? टाईप असतो, पण फुल फॉर्म माहिती नाही. विल गो अहेड, हा तुम्हाला नंतर कळेल. AMC नंतर कळेल. NFO
नंतर कळेल. NAV आणि SIP नंतर कळेल. आता हे जे शब्द आहेत SIP हे आपण नंतर, कोणाला माहिती आहे? कोणाला? हा सांग. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. अगदी बरोबर आहे. बस, शाबास. शाबास. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एक कळलेलं आहे. वरचे जे आहेत ते आपण नंतर विचारू. तुम्ही ऐकत जा, तुम्हाला कळेल. मग तुम्ही मला परत तिथपासून आन्सर्स द्यायची, डीमॅट पासून. बरोबर, मी विचारणार तुम्हाला. सो लेट अस गो अहेड नाव. पण बँकेमध्ये पैसे ठेवले, सगळं झालं. आता अनुमावशीने सांगितलं की सेव्हिंग अकाउंट असेल तर काय 3-4% व्याज मिळतं, फिक्स डिपॉझिट ठेवलं तर 7-8% मिळतं. पण ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवण्याचे आणि कायदेशीररित्या कमवण्याचे अन्य मार्ग आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा मार्ग काय आहे तर शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये तुम्ही किती वेळ गुंतवलेले राहता, किती वेळ तुम्हाला किती वेळा खरेदी करायची, किती वेळा विक्री करायची, याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. शेअर म्हणजे काय असतं? तर शेअर म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत, टाटा, बिर्ला, रिलायन्स, इन्फोसिस, हिरो मोटर्स वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांना आपले व्यवहार करण्यासाठी भांडवल लागतं. ते भांडवल ते शेअर्सची विक्री करून जमा करतात. शेअर म्हणजे तेवढ्या रकमेचा, तर 10 रुपयाचा असो, 15 रुपये, सुरुवातीला जेव्हा ते विक्री करतात तेव्हा एका ठराविक किमतीला ते बाजारामध्ये शेअरची विक्री करतात, ज्याला म्हणतात शेअर इश्यू करणे. आणि ते शेअर खरेदी करण्याची मुभा ही प्रत्येकाला असते. आता ते कदाचित 2 कोटी शेअर्स इश्यू करत असतील आणि त्याला 5 कोटी लोकांनी जर ऍप्लिकेशन केली किंवा एकूण 5 कोटी शेअर्ससाठी ऍप्लिकेशन आली, तर मग ते त्या प्रपोर्शनेटली प्रत्येकाला शेअर वाटले जातात. पण ह्या पद्धतीने त्यांना जेवढ्या भांडवलाची गरज असेल ती शेअर कॅपिटल मधनं ते स्वतःची गरज भागवत असतात. आणि पण ह्या शेअर्सचे व्यवहार हे कंटिन्युअसली, स्टॉक एक्सचेंज हा शब्द मला वाटतं आपल्याकडे सगळ्यांना माहिती असेल. शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज मध्ये या शेअर्सचे व्यवहार सतत चालू असतात. एखाद्या कंपनीने शेअर सुरुवातीला इश्यू केलेला 10 रुपयाचा असेल तर त्या शेअरची किंमत आज कदाचित 500 रुपये असू शकते. ती का असू शकते? तर कंपनीचं कामकाज कसं चाललेलं आहे, कंपनीच्या हातावर ऑर्डर्स किती आहेत, कंपनीला फायदा किती आहे, कंपनीची मॅनेजमेंट किती चांगली आहे, ह्या सगळ्यानुसार कंपनीचे दरवर्षीचे जे आर्थिक रिझल्ट्स असतात, फायनान्शियल रिझल्ट ज्याला म्हणतात, त्या होणाऱ्या फायद्यानुसार त्या शेअरची बाजारातली किंमत वाढत असते. आणि एखाद्या वेळेला त्यामुळे प्रत्येकाला काही त्या ओरिजिनल शेअर इश्यू मध्ये शेअर खरेदी करणं शक्य नाही. पण माझ्याकडे आज पैसे आले आणि मला आज खरेदी करायचं, तर बाजारात आज त्या 10 रुपयाच्या शेअरची 150 रुपये किंमत असेल तर मला तो 150 रुपयालाच खरेदी करावा लागतो. पण ह्या पद्धतीने तुम्ही शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा एंट्री करू शकता आणि तुम्ही खरेदी करताना एक शेअर सुद्धा खरेदी करू शकता. पण हा एक शेअर सुद्धा तुम्हाला खूप मोठे रिटर्न देऊ शकतो. मला एक सांगा, मी एक उदाहरणादाखल सांगतो. MRF हे नाव कुणाला माहिती आहे? MRF काय? हा सांग. काय आहे? टायर टायर. बरोबर, मॅन्युफॅक्चरिंग. MRF टायर. MRF या कंपनीच्या एक शेअर 1993 साली एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी 10 रुपयाला इश्यू केला होता. काल त्याची किंमत होती 1,42,000 रुपये. 14,200 पट रिटर्न या शेअरनी 33 वर्षामध्ये दिलेला आहे. आपली साधं गणित जरी आपण 14,200 भागिले 33 केलं तर दर वर्षाला साधारणतः त्यांनी 425 पट मूळ रकमेच्या तुम्हाला रिटर्न दिलेला आहे. त्याची किंमत तुमच्या आजोबांनी वगैरे कोणी जर MRFचा शेअर घेतलेला असेल तर फक्त घरी जाऊन विचारा की आज कोट्याधीश आहेत मग ते. अशा पद्धतीने मार्केटमध्ये अनेक प्रकारचे शेअर्स असतात की जे तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देऊ शकतात. त्याचबरोबरीने कंपनीचे जर रिझल्ट चांगले आले नाहीत, त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही, तर असंही होऊ शकतं की तुम्ही बाजारात 150 रुपयाला खरेदी केलेल्या शेअरची किंमत उद्या 130 रुपये होऊ शकते. हे सगळे शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी करायची? आपण डायरेक्ट जाऊन असे खरेदी नाही करू शकत. त्याच्यासाठी स्टॉक एक्सचेंजेसनी ज्यांना लायसन्स दिलेलं असतं असे ब्रोकर्स असतात. त्या ब्रोकर्सच्याकडे जाऊन, हे व्यवहार शेअरचे सगळे ऑनलाईन होतात हल्ली, आणि ब्रोकर्सच्याकडे जाऊन म्हणण्यापेक्षा त्यांना फोन करून, मेल करून आपण आपली जी काही गरज आहे ती त्यांना कळवायची असते. मी XYZ कंपनीचे 25 शेअर मला घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी ते शेअर जमा करण्यासाठी कुठलं अकाउंट असतं, तुमचं जसं सेव्हिंग अकाउंट असतं तसं शेअर्सचं एक अकाउंट असतं, त्याला म्हणतात डीमॅट अकाउंट. कळलं काय अकाउंट? मटेरियलायझेशन असं त्याला म्हणतात. काय अकाउंट? डीमॅट. डीमॅट. बरोबर. पूर्वी जेव्हा शेअर्स यायचे
मी म्हणलो जसं की 1993 साली तुमच्या आजोबांनी MRFचा शेअर घेतला असेल तेव्हा सर्टिफिकेट यायची त्याची. आज 33 वर्ष ते सर्टिफिकेट सांभाळून ठेवता येतं का? ते खराब झालं, काय झालं, हरवलं. त्याच्यामुळे काही वर्षांपूर्वी सरकारने ही प्रोव्हिजन आणली की सर्व शेअर्स ते डीमॅट फॉर्ममध्येच आता तुमच्याकडे जमा असतील. कुठेही प्रिंटेड नसतं. त्याची नोंद असते, त्याला स्पेसिफिक नंबर्स असतात आणि त्या नंबरप्रमाणे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते जमा होतात आणि हे डीमॅट अकाउंट तुम्हाला शेअर्सचं ट्रेडिंग करणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांच्याकडे उघडावं लागतं. बँकेमध्ये डीमॅट अकाउंट काही आता बँकांच्या त्या पॅरलल सर्व्हिसेस आहेत. उदाहरणार्थ ऍक्सिस बँकेची ऍक्सिस डायरेक्ट, HDFC तशी आहे. बहुतेक सगळ्या बँकांनी आता शेअर ट्रेडिंग सर्व्हिसेस चालू केल्या. पण बँक अकाउंटपेक्षा डीमॅट अकाउंट हे वेगळं असतं आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये हे शेअर तुम्हाला रोजच्या रोज त्याचा बॅलन्स बघता येतो. जसं बँकेचा आहे सेव्हिंग अकाउंटचा बॅलन्स आहे, तुमच्या खात्यात किती शेअर्स आहेत, त्याची आज किंमत काय आहे, तुम्हाला काही विकायचे असतील, तुम्ही ते विकले असतील तर 15 दिवसापूर्वी तुम्ही किती विकलेले आहेत, हे सगळं स्टेटमेंट डीमॅट अकाउंटचं तुम्हाला तिथे एकत्रित बघता येतं. म्हणजे शेअर म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे तेवढ्यापुरचे मालक, होय ना दादा? तेवढ्या पर्सेंटेज मध्ये तुम्ही मालक असता. मालक मग तो काही बरोबर. फाईंड नॉट काहीतरी प्रकारचं जी असेल मालकी. पण दादा पण ते याच्यात थोडंसं असं आहे की शेअर्स खाली गेले तर तुम्हाला ती कपॅसिटी पाहिजे टू बेअर. अरे माझ्या 1 लाखाची किंमत आज फक्त 70,000 झाली तर ते डोकं शांत पाहिजे, कारण पुढे कधीतरी परत 1,10,000 होऊ शकते. हा विचार करणाऱ्या माणसांनीच फक्त शेअर बाजारमध्ये जावं. यू नीड टू हॅव अ स्ट्रॉंग हार्ट. हे झेपलं पाहिजे याला. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे नाही, त्याच्यात? शेअर मार्केट हे सायक्लिकल आहे. हा. ते व्हॉलेटाईल जसं आहे म्हणलं की ते खाली जातं ते वर जातं. खाली जाण्यामध्ये काही कारणं अशी असू शकतात पुढे. की कंपनीच्या आवाक्याच्या बाहेरची. उद्या करोना आला, हम्म. ट्रम्पने टॅरिफ लावला. आता काल ग्रीनलँडवर ट्रम्पने काहीतरी ते टॅरिफची ऍक्शन दिली. 1,000 पॉईंट्सची मार्केट सगळी भराधडाधडा कोसळली. याच्यात कंपनीचा काही दोष आहे का? पण कंपनीचा दोष नसतानाही तुमच्या शेअरची किंमत मात्र मार्केट कोसळलं की खाली गेलेली असते. त्यामुळे ही शेअर मार्केटमधली व्हॉलेटॅलिटी जी आहे त्याच्यावर आपल्याला जर काही मार्ग काढायचा असेल तर मग दुसरा इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यू आहे म्युच्युअल फंड्स. सही आहे जाहिरात बहुतेक सगळ्यांना माहिती असेल. कोण करतं जाहिरात? सचिन करतो. काय धोनी- रे सही आहे धोनी काय? करतो. क्रिकेट सही आहे म्हणतो का तू? काय कोणाला माहितीये सही आहे कशाबद्दल आहे? नाही आहे त्याच्यात नाही तसं आहे जाहिरातीत त्याच्यात असतं त्या ते. जाहिरातीत असं रिटायरमेंट नंतर तुम्ही कसं से करेक्ट एक बरोबर. अजून कोणाला माहितीये काय आहे ते? दादा सांगेल. हा सांग दादा. तर सही याचा मूळ अर्थ असा आहे, म्युच्युअल फंड म्हणजे काय असतंय आपण समजून घेऊया पहिल्यांदा. यासाठी म्युच्युअल फंड हाऊसेस, त्याला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात. अशा ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स लॉन्च करत असतात. ते अनेक लोकांकडनं छोट्या रकमांमध्ये पैसे गोळा करतात. 10,000 असतील, 50,000 असतील, काही मोठ्या संस्थांकडनं कंपन्यांकडनं कोटींमध्ये असतील. तुम्हाला उद्या असं करायचं असेल की माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि मला 5 वेगळ्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे असं ठरलं. तो खूप चांगला आहे, त्याच्यात 10,000 रुपयामध्ये ते होऊ शकतं का? कारण काही मोठ्या कंपन्या अशा आहेत, तर जर हिरो मोटर्सचा घ्यायचा झाला तर तो शेअर असतो 5,500ला आणि इन्फोसिसचा घ्यायचा झाला तर तो कुठेतरी 1,600ला. मग अशा पद्धतीने मी 10,000 शेअर मध्ये माझे हवे तेवढे शेअर घेऊच शकत नाही 10,000 रुपयात. 10,000 रुपयामध्ये. हम्म. पण मग मला तरी सुद्धा त्यात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काय होतं की हे सगळ्या लोकांचे पैसे जे म्युच्युअल फंड हाऊसेस गोळा करतात, ते जो म्युच्युअल फंड काढतात ते अशा अनेक प्रकारच्या वेगळ्या सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतवतात. तुमचे पैसे गुंतवण्यासाठी कुठल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायचे हे ठरवणारे त्यांच्याकडे एक्सपर्ट फंड मॅनेजर्स असतात. ते ह्याच्यातले अत्यंत एक्सपर्ट्स असतात. त्यांचं मार्केटवर कायम लक्ष असतं. ते 10 वेगळ्या 20 वेगळ्या प्रकारच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतात. त्यांनी 100 कोटीचे पैसे गुंतवलेले असतील, तुमच्या 10,000 रुपयाचा शेअर हा तुम्हाला त्याच्यातनं वेगळ्या कंपन्यांमधला शेअर त्या प्रपोर्शन मध्ये तुम्हाला मिळालेला असतो. म्हणजे तू असं म्हणतोस की आपल्याला एक शेअर तर एकच घ्यायला, इथे फ्रॅक्शन मध्ये इथे तुम्हाला पुढे मिळणार. आपल्याला कसं होतं 10,000 इथे कसं होतं 10,000 रुपये मला गुंतवायचे होते, पण 3 शेअरची मिळून किंमत 10,500 झाली किंवा एकच शेअर 10 पेक्षा मोठा झाला आणि मला 1च्या पेक्षा कमी शेअर घेता येत नाही. मग मी काय करू? तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला असं आहे की तुम्हाला 20 कंपन्यांमध्ये गुंतवायचे आणि तरी तुमच्याकडे 10,000 जर असतील हा. तर 10,000ची तुम्ही खरेदी कशी करू शकता? तर आपण आता बघू की म्युच्युअल फंड पुढे जाऊ. म्युच्युअल फंड तुम्हाला युनिट्स इश्यू करतात. हम्म. शेअरच्या ऐवजी म्युच्युअल फंड मध्ये जे इश्यू होतं त्याला युनिट म्हणतात.
आणि हे युनिट्स फ्रॅक्शन मध्ये सुद्धा इश्यू केले जाऊ शकतात. पहिल्यांदा जेव्हा म्युच्युअल फंडचं युनिट इश्यू होतं त्याला म्हणतात न्यू फंड ऑफर, NFO. काय म्हणतात? हा. आणि ही न्यू फंड ऑफर ही कायम 10 रुपयालाच असते. तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर याचा अर्थ तुम्ही 1,000 युनिट्स विकत घेऊ शकता. 1,000 युनिट्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्नच नाही आला की या शेअरची किंमत 3,500 होती, दुसऱ्याची 5,000 होती. मला माझ्या 10,000 रुपये हे वेगळ्या वेगळ्या 20 कंपन्यांमध्ये एका म्युच्युअल फंड स्कीमच्या थ्रू गुंतलेले आहेत. आता ह्या म्युच्युअल फंड्सच्या युनिट्सची व्हॅल्यू कमी जास्त कशा बेसिसवर होते? तर ज्या पद्धतीने ज्या शेअरमध्ये या म्युच्युअल फंडनी गुंतवणूक केलेली असते त्या शेअर्सच्या किमती जशा कमी जास्त होत असतात तशाच प्रकारे त्याच्यातल्या युनिटची किंमत कमी जास्त होत असते. त्यामुळे 10 रुपयाला तुम्हाला युनिट मिळालं म्हणजे ते स्वस्त मिळालं असं नसतं. 10 रुपयाला इश्यू झालेल्या म्युच्युअल फंडच्या युनिटची किंमतही वाढत वाढत खूप जाऊ शकते. जसं मी MRFचं सांगितलं तसं युनिटच्या किमतीबाबत सांगतो की 2003 मध्ये निपॉन इंडिया नावाच्या म्युच्युअल फंडनी 10 रुपयाला जो NFO केलेला होता, 10 रुपयाला जे युनिट विकलं होतं सुरुवातीला, त्याची आजची किंमत 6,500 रुपयापर्यंत गेलेली आहे. किती पट झालं बघितलं? 650 पट ते गेलं. याचा फायदा मोठा म्हणायचा असा असतो की, आणि तुम्हाला मार्केटमध्ये जसा शेअर्सचा व्यवहार होत असतो तसाच युनिट्सचाही व्यवहार होत असतो. तुम्हाला ट्रेडिंगमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये युनिट्सही खरेदी करून तशीच ठेवता येतात. तेव्हा जेव्हा विकायची असतील तेव्हा ती विकता येतात. या सगळ्यातनं तुम्हाला उत्पन्न कसं मिळतं? तर आज मी 100 रुपयाला शेअर खरेदी केला होता आणि त्याची किंमत 150 रुपये झालेली आहे. मी 150 रुपयाला तो विकल्यानंतर माझा 50 रुपयाचा फायदा झालेला आहे, जो बँकेमध्ये जमा होणार आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही व्यवहार केल्याच्या तुमच्या बँकेत पैसे जमा होतात. किंवा तुम्हाला एखादी युनिट खरेदी करायचं असेल आणि तुम्ही ब्रोकरला सांगितलं की मला बाबा याची एवढी 10,000ची युनिट्स खरेदी करायची आहेत, तुमचा व्यवहार झाल्यापासून तिसऱ्या दिवशी तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये युनिट्स दिसायला लागलेली असतात. त्यामुळे ही ट्रान्झॅक्शन ही खूप ट्रान्सपरंट आणि ऑनलाईन पद्धतीनेच होतात. याच्यासाठी सुद्धा मोबाईल ऍप्स आलेले आहेत आणि मोबाईल ऍपमधनं ज्यांचा अभ्यास असेल ते डायरेक्टली स्वतः सुद्धा हे व्यवहार करतात. पण ब्रोकर्सच्या थ्रू गेलं तर ब्रोकर आपल्याला योग्य तो सल्लाही त्याच्यामध्ये देऊ शकतात. बरोबर आहे. म्युच्युअल फंडचे काही टाइप्स असतात, ते फक्त मी सांगतो तुम्हाला. डेट, इक्विटी, डेट आणि बॅलन्स. याच्यात आपण फार तपशिलात जायला नको, पण प्रत्येकामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. इक्विटी, डेट आणि आणि जी बॅलन्स. मी तुम्हाला म्हणलो नेट ऍसेट व्हॅल्यू बाय NAV, तर मी जे म्हणतो की ही जी म्युच्युअल फंडच्या युनिटची किंमत त्याला म्हणतात नेट ऍसेट व्हॅल्यू. म्युच्युअल फंडच्याकडे किती शेअर्स आहेत, त्यांच्या स्वतःच्या लायबिलिटीज किती आहेत, हे सगळं वजाबाकी करून एक फॉर्म्युला असतो. त्याच्यातनं जी नेट ऍसेट व्हॅल्यू काढली जाते ती तुमच्या युनिटची व्हॅल्यू असते, जी रोजच्या रोज डिक्लेअर केली जाते. आणि जी रोज असते त्या किमतीलाच तुम्हाला ते व्यवहार खरेदी किंवा विक्रीचे करायला लागतात. त्यामुळे म्युच्युअल फंडच्या बाबतीत नेट ऍसेट व्हॅल्यू ही खूप महत्वाची असते. कळलंय? जाऊ पुढे? कळलंय ना? हो येणार? कुणाला काही शंका राहिली असेल तर नंतर विचारा. बरोबर. हा, आता आपण ह्याच्यामध्ये जाऊया दादा. हा, आता SIP मगाशी त्यांनी सांगितलं, हा ह्याच्यातला आणखी एक चांगला प्रकार आहे की रिकरिंग अकाउंट. आपण मगाशी बघितलं की माझ्याकडे एका वेळेला गुंतवायला 10,000 रुपये नाही आहेत, पण माझ्याकडे दर महिन्याला गुंतवायला 1,000 रुपये आहेत. मग मी त्या केसमध्ये काय करू शकतो? तर मी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे हप्त्याने मी म्युच्युअल फंडच्या युनिट्समध्ये पैसे गुंतवू शकतो. या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये तुम्ही 500 रुपयापासून नॉर्मली आणि काही फंडमध्ये 100 रुपये इतक्या कमी किमतीने सुद्धा गुंतवणूक करू शकता. मग ती तुम्ही रोज करू शकता, तुम्ही आठवड्याला, महिन्याला, क्वार्टरली करू शकता. या सगळ्याचा एक फायदा कसा होतो तुम्हाला सांगतो. आज तुम्ही 1,000 रुपये गुंतवलेले एका पर्टिक्युलर म्युच्युअल फंडच्या युनिटमध्ये, ज्याची किंमत 20 रुपये आहे, तुम्हाला 50 युनिट्स मिळतील. पुढच्या महिन्याला तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 1,000 गुंतवणार आहात, त्यावेळेला त्याची किंमत 21 रुपये झालेली असेल तर तुम्हाला युनिट्स 48 मिळतील. 50 मिळणार नाहीत, पण तुमचे 10,000 रुपये पूर्ण गुंतवलेले असतील. पण त्याच वेळेला मागच्या महिन्यात तुम्ही खरेदी केलेल्या युनिटची किंमत 21 रुपये झालेली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फायदा ऑलरेडी मिळालेला आहे, त्याच्यातला जो काय आहे ते. अशा पद्धतीने तुम्ही वर्षभर करत राहिलात तर कदाचित 9व्या महिन्यामध्ये एखाद्या वेळेला अशी वेळ येऊ शकते की त्याची 21 रुपयाची किंमत 19 रुपयाला आलेली आहे. 19 रुपयाला आलेली आहे तर त्याचा अर्थ असा झाला की अरे माझ्या युनिटची किंमत कमी झाली, त्यावेळेला माझी ओव्हरऑल व्हॅल्यू कमी झाली. पण
19 रुपयाप्रमाणे 1000 रुपये तुम्ही गुंतवताना तुम्हाला 51 किंवा 52 युनिट्स मिळणार आहेत. याला जे बॅलन्सिंग होतं, या बॅलन्सिंग आणि ॲव्हरेजिंगमुळे म्युच्युअल फंडच्या परफॉर्मन्सचा जर विचार केला, कमी जास्त जरी झालं तरी बँकेच्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडचा जो रिटर्न आहे हा SIP पद्धतीने नक्कीच जास्त मिळतो. 14% 15% आता शेअर मार्केटमध्ये तो रिटर्न काही वेळेला 50%पर्यंतही मिळू शकतो, 70%, पण त्याच्यामध्ये मी म्हणलो तसा धोका असतो. पण ह्याच्यामध्ये हा धोका कमी असतो कारण तुमच्यासाठी तिथे काम करायला ते एक्सपर्ट बसलेले आहेत. त्यामुळे कमी धोका घेऊन आणि इझिली आपल्या पैशाची वाढ करणं हे तुम्हाला म्युच्युअल फंड मधनं शक्य होतं. म्हणजे पेशन्स पाहिजे याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा पैसे ठेवाल काय करायला इन्व्हेस्ट, यू नीड टू हॅव पेशन्स. असे लगेच आज कदाचित खाली जातील, वर जातील, पण तुम्हाला काही काळाने त्याचे पैसे मिळतील. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं डोकं सतर्क पाहिजे. आपला हा टाकतोय तो टाकतोय म्हणून नाही, अभ्यास करायचं काम आहे. म्हणून दादा तिकडे काय म्हणतो, याच्यासाठी सुद्धा डेली, विकली, मंथली तुम्ही भरू शकता. पण काय काय हवंय तुम्हाला त्याच्यासाठी? यू नीड टू हॅव 4 Ds इथेही लागतात आपल्याला. इथे लागतात. तुमचा त्याच्यात अभ्यास पाहिजे, तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं याच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याचा विचार करताना मला हे करायचंच आहे ही त्यातली उत्कट इच्छा असेल तर तुम्ही अभ्यास करत जाल त्या सगळ्या मार्केटचा. आणि मग अल्टिमेटली तो जो पैसा आहे तो थोडासा आपल्याला चांगल्या मार्गाने आपला वाढत जातो. पैसे मिळवणं हे अल्टिमेट एम नसतं, पण चांगल्या मार्गाने वाढवणं याला हुशारी म्हणतात. आणि आपण हुशारी दाखवू शकतो. बरोबर आहे? त्यामुळे आपण यातनं काय शिकलो तर सेव्हिंग ही सगळ्यात महत्वाची हॅबिट आहे. ती प्रत्येकाने स्वतःमध्ये बाळगणं खूप गरजेचं आहे. तुमच्या उत्पन्नामधला एक ठराविक रक्कम जो आपण 20% म्हणला, तो वाटा तुम्ही सेव्हिंगसाठी बाजूला ठेवणं दर महिन्याला खूप गरजेचं आहे. त्याचबरोबरीने तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही एकाच ठिकाणी टाकू नका. म्युच्युअल फंडमध्ये ऑटोमॅटिकली ते डिस्ट्रीब्यूट होतं, पण तुम्ही बँकेत टाकली, काही FD मध्ये टाकली, काही सोन्यामध्ये गुंतवली, असे आईवडील करत असतात तुमचे. त्याचं कारण कसं आहे की एकीकडे जर खूप खाली गेलं तर दुसरीकडे काही ना काहीतरी आपल्याला त्याचं बॅलन्सिंग ॲव्हरेजिंग होत असतं. त्याच्यामुळे डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट अशी एक मोठी रेग्युलर प्रोव्हर्ब आहे, ती या मनी मॅनेजमेंटच्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही केलं तर युअर मनी वर्क्स फॉर यू. तुम्हाला कळणार नाही की कधी त्याचे तुमचे पैसे वाढले. सो मेक युअर मनी वर्क फॉर यू. बट दादा, फॉर दॅट दे शुड वर्क. दे शुड वर्क. यू हॅव टू वर्क फॉर मेकिंग युअर मनी वर्क फॉर यू. हे गरजेचं आहे. यू म्हणजे आज तुमचे पेरेंट्स असतील, कुणी असतील. कसं आहे, आता तुम्ही सगळे साधारण 13-14 वर्षाच्या वयाचे आहात. अजून 4 वर्षांनी तुम्ही सज्ञान होणार आहात. त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या स्वतः हँडल करता येतील. म्युच्युअल फंड्स आजही तुमच्या नावावर तुम्हाला खरेदी करता येतात, शेअर्स मात्र नाही. पण ह्याच्यामध्ये आज 4 वर्षांनी तुम्ही सज्ञान व्हाल, त्यानंतर आणि 4 वर्षांनी तुम्हाला कुठेतरी उच्च शिक्षणाला जायला लागेल, मोठ्या खर्चाची गरज पडेल. तुम्ही जर ह्या SIP सिस्टीम लक्षात ठेवल्यात आणि थोड्या रकमेनी आज तुम्ही ह्या पद्धतीने युनिट्समध्ये गुंतवणूक केलीत तर 7-8 वर्षांनी तुमच्या असं लक्षात येईल की खूप मोठी रक्कम तुमच्यासाठी तिथे साठलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे पैशाचं नियोजन करण्यासाठी अभ्यास आतापासून सुरू करा. तुम्हाला जे वाटेल त्यासाठी सल्ला द्यायला साहजिकपणाने तुमचे पालक आणि इतर एक्सपर्ट्स आहेतच, पण हा अभ्यास सुरू करा. आता परत मी मागे का आले, आता मला पटापट सांगा. ATM जोरात पाहिजे मला आवाज. हा, पिन, OTP, UPI, QR. आता डीमॅटचं कळलंय तुम्हाला काय होतं? ऍब्सोल्युटली राईट. डिमटेरियलाइज अकाउंट. नंतर काय आहे? AMC. काय सांगितलं सर? ऍब्सोल्युटली राईट. त्याच्यानंतर NFO. अरे वा, काय हुशार मुले आहेत आमची. NAV आणि SIP. अरे वा, सगळ्या तुमच्यासाठी टाळ्या स्वतःसाठी वाजवा. तेव्हा आता हे करायचं ते सगळेजण नक्की मनात ठेवा. सो वाचा आता काय, त्यामुळे काय करायचं आपल्याला? म्हणजे एक लक्षात ठेवायचं. आता ह्या सगळ्यांनी तुम्हाला एक थोडक्यात ज्याच्याशी तुमचा कन्सर्न आत्ता सध्या नाहीये,
पण मला फक्त एवढंच हवंय की कोणी मला सांगेल किती धन कोणाकडे आलंय, पटकन कोण सांगेल? हात वर करा, कोणाकडे जमलेले आहेत? कोणाकडे नाहीच जमले पैसे? मोजलेले नाहीयेत अजून? ओके, धरून चाला 500 रुपये असतील. 5-3-2 क्रायटेरिया असतो म्हणला दादा, तुम्हाला तसा तो 2 मध्ये पकडायचा आहे. पण मला एकच विचारायचंय की 500 मध्ये तुमच्या जवळचे जे तुम्ही अर्धे बाजूला काढणार, 250 बाजूला काढणार, मग जे तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी जे तुमचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असा एक भाग बाजूला काढणार का की मी करतोय एन्जॉय, परहॅप्स ह्या एकाला नाही करता येते, जो माझा मित्र आहे पण थोडंसं त्याला आज वाटलं तर पिझ्झा खाता येत नाहीये, तर तुमच्या ह्या इथपर्यंतच आत्ता सध्या खर्च असणार आहे. चांगलं पुस्तक आणणं, काहीतरी खायला जाणं, कुठेतरी कदाचित एक चांगला प्रोग्राम अटेंड कर, तर तुम्ही तुमच्या त्या 30 मधले त्याला थोडेसे द्याल. म्हणजे तुमच्या खर्चाचा एक भाग चॅरिटीसाठी तुम्ही तुमच्या मिळवलेल्या इन्कमचा भाग चॅरिटीसाठी प्रत्येकाने ठेवला पाहिजे. तुम्ही मोठे व्हाल, तुम्हाला जेव्हा पगार मिळेल, तुम्ही पैसे कमवायला लागाल, तेव्हा रिमेंबर सगळे पैसे मी माझ्यावर नाही खर्च करणार, थोडीशी चॅरिटी पण करेल. ही एक नैतिकता, हा एक सुसंस्कृतपणा, हा आपल्याला आपण आत्तापर्यंतच्या कॅरेक्टर्समध्ये सगळ्या बघितलेला आहे आणि ते तुम्ही डोक्यामध्ये ठेवा, है ना? कारण आपल्या बरोबर असतात, त्यांनाही आनंद देणं हे तितकंच महत्वाचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवाल. एक थोडीशी ही आपल्याला एक नैतिकताची बाजू आहे ही, त्याप्रमाणे तुम्ही करा. ओके, सो आज टोटली आपला एक विचार आपण पैशाचा केला, राईट? पैसा महत्वाचा आहे. पैसा महत्वाचा आहे 100%. आयुष्याशी निगडीत आहे. दररोज त्याच्या भोवती आपण वावरतो. तो मिळवायला परिश्रम करायला हवेत. मग आपण स्वप्न बघतो, कधी कधी आपण निराश पण होतो, कारण नाही ती स्वप्न आपल्या मागे पुरी झाली आपल्या मनातली तर नाही होत. काही जण पैशामागे धावतात, कारण काय माहितीये, सुख म्हणजे काय? एकदम आनंद, हॅपीनेस, आहा मेरे पास बहुत पैसा है, हाँ जी. स्थैर्य म्हणजे स्टॅबिलिटी, आणि सुरक्षितता म्हणजे सेफ वाटणं. ह्या गोष्टी पैसा भरपूर आला की माझ्याकडे आहेत अशी एक जनरल आपली मेंटॅलिटी होते. पण एक लक्षात ठेवायचं, जास्त पैसे म्हणजे जास्त आनंद हे नेहमी खरं नाही. मला वाटतं डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी आम्ही शिकलो होतो दादा, तोच तो लॉ काय आहे की तुम्ही आंबे खायचे तुम्हाला, तुम्ही अगदी भसाबस 5 आंबे खाल्ले, 6वा खाताना एवढे तुम्हाला ते खावंच वाटणार नाही, 7वा खाताना अर्धाच पुरे म्हणणार, 8वा खाताना नको रे बाबा. म्हणजे तुम्ही जितका ते वापरला पुढे पुढे त्याची व्हॅल्यू कमी. पैशाचं सुद्धा असंच होतं की तुम्ही कमवा, पण एक स्टेजला तुम्हाला त्यातूनही आनंद मिळत नाही. तुम्ही तिथपर्यंत पोचलेले असतात की तुम्हाला मग हळूहळू फ्रस्ट्रेशन येतं, अरे या आता काय करायचं, सगळं तर घेऊन झालं. पैशामुळे आनंद मिळतो आणि अभावामुळे मिळत नाही असं नाहीये, बरोबर आहे? एका ठराविक लेवलपर्यंत पैसा आनंदात वाढ करतो, पण ती लेवल पार झाली की आनंद काय होतो? कमी होतो, थांबतो. आणि खूप पैसा असलेली माणसं मग असंतुष्ट राहतात. 2 गोष्टी आहेत, एक गरज आहे आणि एक हाव आहे, बरोबर आहे? 2 बिघा जमीन बघितलं होतं का तुम्ही? 2 बिघा जमीन मध्ये एका माणसाला सांगतात सूर्यास्तापर्यंत धाव, तेवढी जमीन तुझी. मी त्या 99 वर येणार आहे, कॉइन्सवर. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देते. तो धावतो आणि मग संध्याकाळची सूर्यकिरण आली आहेत, आता पुढे एवढीच जागा उरली आहे 50 मीटर, जीव घेऊन तो धावतो आणि अल्टिमेटली जेव्हा ती संपूर्ण एवढी लँड त्याच्या ताब्यात येते, तो तिथे कोलमडतो. आणि मग जेव्हा त्याला घेऊन जातात दफन करायला, तेव्हा लक्षात येतं की शेवटी माणसाला 6/2 चीच जागा लागते. तो किती धावला आणि ते त्याला शेवटी त्याच्या उपयोगाचं झालं नाही. किती धावायचं, कुठे थांबायचं, याचं तारतम्य प्रत्येक माणसाला असायला हवं. हाव आणि गरज यातला फरक समजला पाहिजे. कारण पैसा हे साधन आहे, इट्स अ टूल, साध्य नाही. गोल, इट्स नॉट अ गोल. काय आहे? पैसा हे साधन आहे. काय आहे? पैसा हे साध्य नाही. आता मला सांगा, मगाच्या 99च्या गोष्टीमध्ये कोणाला पटकन माईक घेऊन मला सांगता येईल की काय कळलं? कोणी सांगणार आहे? विचार केला नाही तुम्ही अजून? नंतर विचार करा. तुला सांगताय, हा दे, तिला माईक दे.
येस, मॅम आपल्याकडे जे जोरात बोल. हा, आपल्याकडे जे नाही आहे ते बघण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. व्हेरी राईट. सिम्पल होतं ते. करेक्ट. ऍब्सोल्युटली. अनेक्डॉट दिला तिने. तात्पर्य हे होतं की 99 बघत केला असता तो जगभर आनंदात राहिला असता, पण आयुष्यभर, पण त्या एकाच्या मागे लागला. आणि ही आपली वृत्ती आहे. आपण बरेचदा जे नाहीये ना त्याच्यावरच विचार करतो. अगदी साधं उदाहरण मगाशी मी दादा तुला बोलले, लग्नात गेलो तर मी गेल्यावर लोक, अरे हा नाही आला, तो नाही आला, म्हणजे आपल्याला कोण नाही आला त्याचीच असतं. अरे मी आले ना, माझ्याबरोबर एन्जॉय करा ना, ते राहत नाही. थोडक्यात काय आहे, जे नाही आहे त्याच्या मागे माणूस लागतो आणि मग आयुष्यात जे करायला आपण करायची इच्छा आहे ती आपलं होत नाही. दादा, एनिथिंग तुला सांगायचं आहे? नाही, मला वाटतं माझं सगळं सांगून झालंय. कुणाला जर काही शंका असेल तर आपल्या आपण हाताशी नंतर 2-3 मिनिटं आहेत, विचारू शकता तुम्ही. पण आता आपण थांबूया, आपण नंतर थांबून त्याच्यावर बोलूया. सो यू अंडरस्टूड, तुम्हाला पैशाची व्हॅल्यूही कळली, पैसे कसे फक्त कुठलेही वाईट मार्गाने पैसे आपण कधीही मिळवणार नाही. आपण वाईट मार्गाला पैसे कधीही देणार नाही. आणि आपल्यातला थोडासा भाग आपण दुसऱ्यांसाठी नेहमी राखून ठेवू. एवढं जरी कळलं तरी तुम्ही एक उत्तम सिटीजन ऑफ दिस कंट्री होणार. जय हिंद. जय हिंद.